हे तेच मंगळसूत्र आहे ना? आणि शूटच्या वेळी मी तुझ्या गळ्यात घातलं होतं. बोल ना पारू, हे तेच मंगळसूत्र आहे ना? त्याच दिवशी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की पारू, हे सगळं खोटं आहे, हे फक्त शूटिंग आहे. मी तुला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं होतं, तरी तेव्हापासून ते आतापर्यंत हे मंगळसूत्र अजूनही तुझ्या गळ्यात आहे का? पारू बोल प्लीज, आता तरी बोल. तू जर बोलली नाहीस ना तर माझ्या डोक्यातले प्रश्न अजून अजून वाढत जाणार आहे आणि त्याने गैरसमजच निर्माण होणार आहे. पारू प्लीज बोल, तुला माझी शपथ आहे. का हे मंगळसूत्र? आदित्य सर, हा, मला हे तुमच्यासमोर कधी बी आणायचं नव्हतं. मला नव्हतं सांगायचं तुम्हाला. यात माझा कुठला बी स्वार्थ नव्हता आदित्य सर. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्हाला असं वाटते मी फसवले, तुम्हाला पण तसं नाही. मग का? पारू का? बोल, मी ऐकतोय. आदित्य सर, त्या दिवशी जाहिरातीच्या शूटिंग नंतर काय झालं माझं मलाच नाही कळलं. मी गावाकडनं आलेली पोरगी आहे. हे मंगळसूत्र, लग्नाच्या विधी, लग्नाचे समजे रीतिरिवाज, हे समजा लई महत्वाचं आहे माझ्यासाठी. त्यात खोटं खोटं काय आणि कसं करायचं नाही माहिती मला. ज्या क्षणी हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात बांधलंय, त्या क्षणापासून माझं समजा जग बदललंय आदित्य सर. मंगळसूत्रासारखी पवित्र गोष्ट गळ्यात बांधली गेल्यावर ती बाई मरेपर्यंत स्वतःच्या गळ्यातच ठेवते. आणि हेच माझ्यावर झालेले संस्कार आहेत. एवढंच कळतंय मला.